पाकिस्तानमधील एक 17 वर्षाची टिकटॉकर असते, जिचा वाढदिवस झाल्यानंतर फक्त 4 दिवसातच तिच्या घरात घुसून तिची हत्या केली जाते. एक अशा व्यक्तीने जो तिच्या प्रेमात पूर्ण वेडा झाला होता. या मासूम मुलीने त्याला अनेकदा समजावूनसुद्धा सांगितलं होतं. त्याचं वारंवार प्रपोजल तिनं रिजेक्टसुद्धा केलं होतं. पण हा जो मुलगा होता तो एकदम सायको होता. त्या मुलीकडून पुन्हा पुन्हा नकार मिळाल्यानंतर त्याने तिचा जीव घेणंच योग्य समजलं. आज आपण बोलणार आहोत पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका केसबद्दल. 17 वर्षाची सना युसूफ ती पाकिस्तानमध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर खूप फेमस होती. कदाचित काही दिवसांपूर्वी तुम्ही तिचा एखादा व्हिडिओसुद्धा इंस्टाग्रामवर पाहिलाही असेल. सना जे कंटेंट पोस्ट करायची ते खूप डिसेंट असायचं. ती हसत खेळत एकदम हलकं फुलकं कंटेंट ती बनवायची. त्यामुळं लोक तिला खूप पसंत करत होते. तिचे खूप सारे लॉयल फॅन्ससुद्धा होते आणि गेल्या काही महिन्यात तिच्या करिअरला खूपच चांगली ग्रोथ मिळाली होती. एंटरटेनमेंटसोबत ती महिला हक्क, शिक्षण आणि अशा विषयावर सुद्धा ती आवाज उठवायची आणि त्यावरही ती अनेक व्हिडिओ बनवायची. आता स्टोरीमध्ये प्रवेश होतो एका व्यक्तीचा, ज्याचं नाव आहे उमर हयात. हा सुद्धा एक इन्फ्लुएन्सर. याचीसुद्धा इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर चांगले फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर हा स्वतःला खूप श्रीमंत दाखवतो. त्याच्या प्रोफाईलहून लोकांना वाटतं की हा फार मोठ्या घरातून आहे, पण वास्तविकता तशी अजिबात नव्हती. हा फक्त इंटरनेटवर एक फेक लाईफस्टाईल दाखवून लोकांना फसवत होता. रेंटवर कार घेऊन तो फोटो व्हिडिओ बनवणे, पॉश एरियात जाऊन शूट्स करणे आणि ते स्वतःचं असल्याचं भासवणं, त्याचे हे सगळे ड्रामे चालू होते. एक दिवस उमरला सना युसूफची प्रोफाईल दिसते. तिचे व्हिडिओ, तिचा कंटेंट पाहून तो तिच्यावर अक्षरशः फिदा होतो. तो तिला मेसेज करतो, पण सनाकडून काहीच रिप्लाय येत नाही. ते पाहून त्याला कळलं की सना इतर मुलींप्रमाणे त्याच्या बोलण्याला थारा लागून देणार नाही. मग तो एक दिवस नवा गेम खेळतो. तो तिला मेसेज करतो की मी एका एजन्सीतून बोलतोय, तुझ्यासाठी मी एक ब्रँड डील केली आहे, पैसे मिळतील, फायदा होईल. इन्फ्लुएन्सरना असे मेसेज आले की ते रिप्लाय करतातच. सना देखील तशीच करते. तेव्हापासून उमर यांनी या गोष्टीचा फायदा घेत तिच्याशी अधिक बोलायला सुरुवात केली. तिचा पत्ता कुठे आहे, ती कुठे राहते, हे सगळं त्याने गप्पात गोड बोलून काढून घेतलं. काही दिवसातच सना समजू लागली की हा मुलगा आपल्यासाठी ठीक नाही आहे, खोटं बोलतोय. उमर मग म्हणतो ब्रँड डील्स खूप आहे, तुम्हाला भेट, प्रत्यक्ष भेट, मी तुला हे सगळं सांगतो. ना म्हणते माझ्याकडे वेळ नाही आहे, मी खूप बिझी आहे, मी तुला भेटू शकत नाही. उमर म्हणतो ठीक आहे. नंतर जेव्हाही त्यांची चॅट होत असते तो नेहमी एकच गोष्ट, मला भेट आणि सना त्रासून त्याला इग्नोर करायला सुरुवात करते. आज येतो 29 मे 2025, सनाचा बर्थडे. उमर काहीही न सांगता 300 किलोमीटर दूर फैसलाबादहून इस्लामाबादला ट्रॅव्हल करून जातो. एक मोठी कार तो भाड्यानं घेतो, जिला तिथे डाला म्हणतात, आणि थेट सनाच्या घरासमोर तो पोहोचतो. तो सनाला कॉल करून म्हणतो की बाहेर आहे, मी महागडे गिफ्ट्स आणलेत, तुझ्यासोबत मला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सना गच्चीवरून पाहते तर हा मुलगा तिच्या घरासमोर उभा होता. ती लगेच तिच्या आईला सांगते, कारण ती सर्व काही आईला सांगत होती. आई वडील बाहेर जातात आणि उमरला सांगतात, इथून तू पटकन जा, सना काही तुला इथं भेटणार नाही, पुन्हा इथे तू दिसू नकोस. हे ऐकून उमरचा अहंकार ठेसला जातो. त्याला वाटतं इतक्या लांबून मी आलो, 300 किलोमीटर मी आलो, याला गिफ्ट्स आणले आणि ही मला भेटायला सुद्धा नाही आली. यामुळे तो सायको मोडमध्ये जातो. तो आपल्या एका मित्राकडून बंदूक आणतो. दुसरीकडे सना बर्थडे सेलिब्रेट करत असते. ती व्हिडिओ पोस्ट करत असते आणि ते पाहून उमरचं रक्त एकदम खवळतं. नंतर 2 जून येते. उमर सनाच्या घराच्या बाहेरच्या झाडीजवळ लपून बसतो. घरात त्यावेळी सना, तिची आजी आणि एक महिला असते, जी दुकानात काहीतरी आणायला बाहेर जाते. त्यामुळे ती गेट उघडच ठेवून जाते आणि उमर घरात घुसतो. त्याला तिची आजी त्याला पाहते आणि वय पाहून समजते की कदाचित सनाचा मित्र असावा, म्हणून ती रूम दाखवते. आतमध्ये सना आणि उमर आयुष्यात पहिल्यांदा समोरासमोर येतात. सना त्याच्यावर ओरडते, तू इथे कसा, माझ्या घरात कसा घुसला. त्या ठिकाणी त्यांचा वाद सुरू होतो. पण अचानक उमर आपल्या जवळची पिस्तूल काढतो आणि 2 गोळ्या त्या सनावर मारतो, ज्या तिच्या छातीत लागतात आणि सना तिथेच मृत पडते. गोळीचा आवाज ऐकून तिची आजी धावत येते. उमर पळून जातो. त्या ठिकाणी घरचे हादरून जातात. त्याची मासूम मुलगी जमिनीवर पडलेली असते. ती निष्पाप असूनही मृत पडली होती. सना शेवटच्या क्षणी म्हणाली होती, इथून निघून जा, चुकीचं केलं तर तू वाचणार नाहीस. घरात आणि बाहेर दोन्हीकडे CCTV आहे. हे ऐकून उमर आणखी भडकला आणि लगेच त्याने
अजून एक गोळी मारली. CCTV फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला. उमरचे नाव बाहेर येते. घरच्यांनीही काय घडत होतं ते सगळं सांगितलं. पोलीस फैसलाबादमध्ये त्याला शोधू लागतात. 7-8 ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर तो सापडतो. त्याच्याकडून ते पिस्तूल आणि सणाचा फोन मिळतो, ज्यात कॉल्स, मेसेजेस सगळे पुरावे होते. पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली. हो, मिस केला आहे 17 वर्षाचा सणाचा खून. ही संपूर्ण स्टोरी इथे संपते. सर्व बाजूनी चुकीचा फक्त अमर होता. अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. निरपराध मुलीला काहीच कारण नसताना प्राण गमावे लागले.